जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा पदभरती संदर्भात ज्या 17 संवर्ग येतात तर त्या 17 संवर्गामध्ये नियुक्ती आदेश असेल तर तो नियुक्ती आदेश मानधन तत्वावरती सध्या बघा मिळाला आहे। त्याच्यामध्ये शिक्षक असेल किंवा मग तलाठी असेल, मग या ठिकाणी जे काही कंत्राटी ग्रामसेवक असेल, त्यानंतर पुढचे जे काही 17 संवर्ग पदं असतात त्याच्यामध्ये वनरक्षक असेल किंवा मग पशुधन पर्यवेक्षक असेल, असे 13 जे काही बहुल जिल्ह्यामध्ये ज्यांची सध्या शिफारस झालेली होती तर त्यांना अंतिम जी काही याचिका आहे तर त्या याचिकेच्या अधीन राहून या ठिकाणी पेसा याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून सध्या नियुक्ती आदेश इथं मिळालेला आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या पदांना ह्या ठिकाणी फुल स्टे होता त्याच्यामध्ये बघा तलाठी असेल किंवा मग इतर जे पदं असेल तर त्यांना डायरेक्ट पहिल्याच मंथपासून जे काही फुल स्केलवरती म्हणजे पूर्ण पेमेंट त्या ठिकाणी बघा मिळणार आहे किंवा त्यांना त्या आदेशमध्ये त्या संदर्भात बघा नमूद आहे। मात्र शिक्षक भरती संदर्भात जी काही शिक्षकपदी ज्यांची निवड आहे तर त्यांना मानधन स्वरूपात जे 3 वर्षासंदर्भात बघा शिक्षण सेवक जो कालावधी असतो तर तो पूर्ण करण्यासंदर्भात त्यांना बघा दिलेला आहे। तर 3 वर्षानंतर त्यांना पूर्ण पेमेंट ही मिळत असते। मात्र जे काही आदेश होता तर त्या आदेशमध्ये शिक्षण सेवक कालावधी संदर्भात कोणत्याही प्रकारचं त्या पद्धतीने तिथं उल्लेख नाही। तर इथं बघा जे काही तलाठी पद असेल किंवा इतर जे काही फुल स्केलवरती जी पदं होती तर त्या पदांवरती फुल जे काही पेमेंट मिळाल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं तेवढं त्या ठिकाणी बघा नुकसान नाही। मात्र शिक्षक जे काही पदी निवड झालेले असेल तर त्यांना एकतर इथं जे काही मानधन असेल तर ते मानधन त्यांच्या पदाला जे होतं मागे तर ते सध्या बघा 16,000 असेल, 18,000 असेल, 20,000 असेल। तर त्यांचे जो काही गटा संदर्भात जे जिथं निवड असेल तर त्या संदर्भात मानधन त्यांना मिळत आहे। मात्र जे काही शिक्षण सेवक संदर्भात 3 वर्षाचा जो कालावधी आहे तर तो कालावधी सध्या बघा पुढे जाऊन त्यांची शिक्षण सेवक म्हणून ते कालावधी सध्या मोजला जाईल का तर त्या संदर्भात कुठेही ऑर्डरमध्ये किंवा मग जो काही GR असेल तर त्या शासन निर्णयामध्ये देखील कुठेही उल्लेख नाही। तर तो देखील एक प्रश्नचिन्हच आहे। मात्र या ठिकाणी आपल्याला सर्व जे काही 17 संवर्ग असेल तर त्यांना आदेश तर इथं मिळाला आहे, पण मात्र जी काही पेसा पदभरती संदर्भात जी महत्त्वाची याचिका आहे तर त्या याचिकेवर देखील सर्वांचं लक्ष असणे गरजेचं आहे। कारण ही याचिकेवरती जो काही मार्ग आहे तर तो मार्ग बघा लवकर मोकळा झाला तरच बघा ह्या पेसा पदभरतीमधून सध्या जी काही सुटका असेल तर ती सुटका इथं एकंदरीत होऊ शकते किंवा कायम नियुक्ती संदर्भात जो आपण वाट बघत आहे तर ती होऊ शकते। तर ह्या संदर्भात बघा जे लास्ट टाईम सध्या महत्त्वाचं एक सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 13/8/2024 हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं। आणि हे पत्र कोणाला दिलं होतं तर प्रति महाअधिवक्ता जे आहे महाराष्ट्र राज्य तर त्यांना सध्या दिलं होतं। तर आणि ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो पेसा प्रकरण बद्दल बघा SLP जी आहे तर ती SLP मध्ये IA ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात हा महत्त्वाचं पत्र इथे सध्या इश्यू करण्यात आले होतं। आणि ह्यानुसार संबंधित जे काही महाअधिवक्ता असेल तर त्यांच्यामार्फत जे काही पेसा पदभरती संदर्भात जी याचिका सध्या बघा कोर्टामध्ये प्रलंबित आहे तर त्या याचिकेवर महत्त्वाचं जे काही IA ॲप्लिकेशन असेल इंटरलॉक्युटरी ॲप्लिकेशन तर ते सध्या त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आणि एकंदरीत संपूर्ण जी काही कार्यवाही होती तर ती कार्यवाही संदर्भात आपल्याला माहिती आहे की पेसा 17 संवर्ग पदभरती संदर्भात जी सध्या स्थिती बघता न्यायालयीन प्रकरणामुळे सध्या बघा प्रलंबित होती आणि त्या अनुषंगाने जे 17 संवर्गामधील एकूण 7,699 इतकी सध्या रिक्त पदे होती आणि त्यापैकी अंतिम शिफारस 3,390 उमेदवाराची नियुक्त होणे बाकी होतं। आणि त्या अनुषंगाने 17 संवर्गाच्या जे काही पदभरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की नियुक्ती आदेश या ठिकाणी मिळावा त्यासाठी उपोषण देखील सध्या बघा वेगवेगळे झाले होते। आणि उपोषणमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रातील निवड झालेल्या उमेदवारांना माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्त्या देण्यात आल्या। ही बाब बघा उपोषणकर्त्यांच्या प्रतिनिधींना निदर्शनास आणून दिली आहे। आणि ह्या बाब विचारात घेता बिगर पेसा क्षेत्रातील उमेदवारांना माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून दिलेल्या नियुक्तीप्रमाणेच पेसा क्षेत्रातील पदाच्या ज्या काही नियुक्त्या होत्या तर त्या नियुक्त्या मिळण्यासंदर्भात शिफारस सध्या बघा करण्यात आली होती आणि अशाच पद्धतीने मागणी देखील होती। मात्र जे काही मागणी होत असताना जो नियुक्ती आदेश संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये मानधन तत्वावरती सध्या बघा जी काही अट असेल तर ती अट देऊन सध्या ह्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती आदेश असेल किंवा जो GR असेल तर तो GR सध्या देण्यात आला आहे। आणि त्याच्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे पेसा पदभरतीचा जे काही सर्वोच्च न्यायालयामधील जो अंतिम निर्णय असेल तर त्याच्या आधारावर सध्या मानधन तत्वावर नियुक्ती सध्या बघा देऊ अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात आलं आहे। आणि त्या पद्धतीने जे काही ऑर्डर असेल त्याच्यामध्ये देखील नमूद आहे। तर सध्या
लवकरात लवकर कशा पद्धतीने पेसा पदभरती संदर्भात हेरिंग करून घेता येईल, तर त्या संदर्भात इथे संपूर्ण जे काही इंटरलॉकेटरी ॲप्लिकेशन असेल आय ॲप्लिकेशन, तर ते सध्या दाखल करण्यासंदर्भात इथं महत्त्वाचं जे काही स्टेटमेंट्स किंवा पत्र सध्या देण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने सध्या जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या झालेली आहे आणि त्या अनुषंगाने इथं जो काही अंतिम निर्णयाच्या अधीन राहून नियुक्त्या देण्याबद्दल तात्काळ या ठिकाणी जी काही सुरुवात असेल तर ती सुरुवात आपल्याला माहिती आहे की जी झालेली आहे. प्रत्यक्ष उमेदवार जे आहे तर त्यांना सध्या नियुक्त्या देखील मिळालेल्या आहे. तर आता जी काही हेरिंग असणार आहे तर ती हेरिंग नेमकी बघा आपल्याला माहिती आहे की कधी असणार आहे, त्या संदर्भात महत्त्वाचं जे काही पाठपुरावा असेल पेसा 17 संवर्ग पदभरती संदर्भात, तर त्या संदर्भात देखील इथे पाठपुरावा सध्या सुरू होता आणि त्या अनुषंगाने जी काही हेरिंग आहे तर ती हेरिंग आपल्याला माहिती आहे की उद्याच्या दिवसाला, म्हणजे इथं बघा आता हे जे सध्या लेटेस्ट या ठिकाणी बघा आपण बघूया, तर डायरी नंबर आहे 30/9/2023ला रजिस्टर झालेली आणि या ठिकाणी जो काही हेरिंग आहे तर ती हेरिंग आपण बघूया. तर इथं बघा लास्ट या ठिकाणी जे काही प्रेझेंट आणि लास्ट लिस्टेड जी काही डेट आहे तर ती आहे 15/10/2024, म्हणजे उद्याच्या दिवसाला. आज 14 तारीख आहे, उद्याच्या दिवसाला सध्या बघा हेरिंग संदर्भात इथे डेट आलेली आहे आणि ती हेरिंगचा जो CL नंबर आहे तर तो 26 नंबर इथं असणार आहे, बरोबर. तर आता उद्याच्या दिवसाला नेमकं जे काही हेरिंग संदर्भात नेमकं काय घडतं त्या संदर्भात बघा इथं हेरिंग होणे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण किती दिवस तुम्ही या ठिकाणी मानधन तत्वावरती आणि अनसिक्युअर म्हणून या ठिकाणी एक प्रकारे जे काही नियुक्ती आदेश असेल त्याच्यावरती तुम्ही नेमकं किती दिवसपर्यंत काम करणार, तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं जी काही हेरिंग असेल तर ती हेरिंग देखील होणे गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती विशेष जे काही लक्ष असायला पाहिजे आता पुढील, तर ते पेसा जी काही हेरिंग असेल तर त्याच्यावरती सर्वांचं असायला पाहिजे. आणि ह्याचा जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा जे काही आपले लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्यामार्फत या ठिकाणी बघा लवकरात लवकर जी हेरिंग कशी करता येईल तर त्या अनुषंगाने सध्या लक्ष असू द्या. वेळोवेळी जे काही लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्या लक्षात आणून द्या जी पेसा पदभरती हेरिंग आहे तर त्या हेरिंग संदर्भात आता आपण कुठेही सध्या बघा त्या संदर्भात जी काही चर्चा असेल तर ती होताना दिसून येत नाही. मात्र ही हेरिंग आहे तर ती हेरिंग बघा होणे गरजेचं आहे, जेणेकरून पुढील जे काही नियुक्ती झालेली जी काही आदेश असेल कायमस्वरूपी तर ते आपल्याला कशा पद्धतीने इथं मिळवता येईल तर ते देखील बघणे गरजेचं आहे. मात्र पुढील जी आता उद्याची जी हेरिंग असणार आहे तर त्या उद्याच्या हेरिंगमध्ये नेमकं काय होतं तर त्या संदर्भात वेळोवेळी तुम्हाला अपडेट देऊ. मात्र जी डेट आहे तर ती 15/10/2024 ही डेट सध्या इथं मिळालेली आहे. तर आता बघूया नेमकं कशा पद्धतीने इथे पुढे त्या ठिकाणी जी काही हेरिंग असेल तर ती हेरिंग होते. तर ही एक महत्त्वाची सध्या अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इतरांना देखील बघा ह्या संदर्भात तुम्ही कळवा. तर हे एक महत्त्वाचं सध्या अपडेट होती. तर इथं नियुक्त्या मिळाल्या मानधन तत्वावरती, तर इथं शांत बसून सध्या चालणार नाही. कारण त्या नियुक्त्या तुमच्या किती ह्या ठिकाणी बघा टिकतील पुढे तर त्याचं कुठेही गॅरंटी नाही. म्हणून जे काही इथं हेरिंग आहे तर ती हेरिंग होणे गरजेचं आहे. तर पेसा पदभरती संदर्भात या हेरिंग संदर्भात देखील तुम्ही लक्षात असू द्या, जेणेकरून पुढील जे काही कायमचा आदेश असेल तर तो आदेश तुम्हाला मिळू शकतो. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. उद्याच्या दिवसाला कशा पद्धतीने आता हेरिंग होते किंवा नाही किंवा पुढची डेट मिळते तर त्या संदर्भात आपण तुम्हाला वेळोवेळी सध्या बघा अपडेट देऊ. तर सध्या तरी हीच एक अपडेट होती. तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. तुम्ही ज्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर उद्याची हेरिंग संदर्भात नक्कीच अपडेट देऊ. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.